नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे मुंबईतील मन्नत बंगल्याचं भयानक रहस्य. अंकिता घरत आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या अनुभवातील घटनांची साक्षीदार आहे. अंकिता यांच्या सांगण्यानुसार हा अनुभव 2004 साली घडला आहे. पण काळाच्या ओघात घडलेल्या या अनुभवाला आठवताच आजही तब्बल 22 वर्षानंतर तो अनुभव अगदी ताजा असल्याप्रमाणे घरत फॅमिलीतील सर्वांच्या अंगावर काटे येतात. पण 2004 मध्ये घरत फॅमिलीसोबत असं काय घडलं होतं की 22 वर्षानंतरही त्या घटनेने त्यांचा पिछा सोडला नाही? ऐकूया हा अनुभव. अंकिता यांचा 12 वर्षापूर्वी अमन घरत यांच्यासोबत विवाह झालेला. अंकिता यांच्या परिवारात सासरे जनार्दन घरत हे सरकारी डॉक्टर होते आणि निवृत्त होऊन घरीच होते. मुलगा पियुष 10 वर्षाचा आणि मुलगी कोमल 7 वर्षाची असा छोटेखानी परिवार होता. पण या सुखी परिवाराला एका वाईट दुष्ट शक्तीची नजर लागली. अमनराव एका मोठ्या कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कंपनीच्या भारत देशात वेगवेगळ्या शहरांमध्ये एकूण 10 शाखा आहेत. गोपनीयतेच्या कारणास्तव कंपनीचे नाव सांगितले जाणार नाही. पण 2004 साली अमन यांची पुणे शहरात असलेल्या कंपनीतल्या शाखेतून बदली झाली आणि त्यांना मुंबईतील शाखेत नेमलं. मुंबई शहरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर त्यांनी अजमेरा बंगलो टाईप सोसायटीमध्ये एक बंगला राहायला घेतला आणि त्या बंगल्यात त्यांची फॅमिली शिफ्ट झाली. तो दिवस होता 21 नोव्हेंबर रविवार. सकाळचे 11:30 वाजलेले. टेम्पोमार्फत फॅमिलीचं सर्व सामान मुंबईत आणलं गेलं आणि मजुरांमार्फत दुपारी 2:30 पर्यंत सगळं सामान लावून झालं. अंकिताबाईंनी काम होताच सर्वांकरता चहा ठेवला. मजूर चहा पिऊन मजुरीचे पैसे घेऊन निघून गेले. आता घरत फॅमिली तेवढी बंगल्यातील बागेत असलेल्या टेबलाभोवती बसून चहा पित होती आणि जरा दूर बागेत एक झोपाळा होता. त्या झोपाळ्यावर पियुष आणि कोमल दोघेही बहीण भाऊ झोका घेत होते. त्यांच्या खदखदून हसण्याचा गोड आवाज मन प्रसन्न करून जात होता. वाह, पुण्यातील फ्लॅटपेक्षा हा बंगला कितीतरी छान आहे, हो की नाही सुनबाई? जनार्दनराव आजूबाजूच्या प्रसन्न वातावरणात आनंदी होत म्हणाले. अंकिताबाईंनी सुद्धा सासऱ्याच्या होकारात होकार मिळवला आणि म्हणाल्या, हो बाबा, अगदी खरंय. अंकिताबाई सांगतात, बाबांसमोर मी त्यावेळी जरा खोटंच बोलले, कारण मला तो बंगला पाहता क्षणी बिलकुल आवडला नव्हता. त्या बंगल्यात माझं मन बेचैन व्हायचं, श्वास कोंडल्यासारखा वाटायचा. मजुरांसोबत मी जेव्हा प्रवेश केला तेव्हाच मला त्या बंगल्यात जरा विचित्र, वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखं वाटलं. ते म्हणतात ना, स्त्रियांचा सिक्स सेन्स जास्त कार्यरत असतो. दूरच्या धोक्याची चाहूल त्यांना आधीच लागते. तसंच काहीतरी झालं. मन सांगत होतं इथे धोका आहे, पण मी हतबल होते. मला कुटुंबासोबत राहणं भाग होतं. अंकिताबाईंनी असा विचार केला का ही जागा नवीन आहे, थोडं वेगळं वाटतंय, पण एकदा सवय झाली का सर्व ठीक होईल. त्यांनी आपल्या मनाला समजूत घातली, पण नियतीने काही वेगळाच खेळ रचला होता आणि अशात सत्याचं हळूहळू भाकीत करून देणाऱ्या विचित्र घटना या बंगल्यात घडू लागल्या. अशात पहिली घटना घडली. घरत कुटुंबाला त्या बंगल्यात येऊन 4 दिवस उलटले. 4ही दिवस कोणती विचित्र, अकल्पनीय घटना घडली नाही. अंकिता यांच्या मनाने सुद्धा हा बंगला चांगला आहे असा समज करून घेतला. पण आता या क्षणाला रात्र सुरू झाली. रात्रीचा प्रहर म्हणजे अमानवीय, वेशी पलीकडच्यांची निघायची वेळ. मध्यरात्रीचे 3 वाजले. बंगल्याला 4ही बाजूने धुक्याने वेढून घेतलं.
जणू या बंगल्यातल्या वाईट शक्तींनी आत कितीही हैदोस घातला तरी आतल्या माणसांच्या किंचाळ्या बाहेर पडायला नको, हा त्यामागचा उद्देश असावा. जनार्दन आपल्या खोलीत एकटेच निजलेले. वय झाल्याने त्यांची झोप सावध होती. असं समजा ते अर्धे झोपेत आणि अर्धे जागे असायचे. तोच खोलीच्या बंद दरवाजाबाहेरून थापा पडल्या आणि पुढच्या क्षणाला जसं काय कुणी संकटात आहे असा आवाज आला. दार उघडा ना, अहो दार उघडा, पप्पा मम्मीला मारतोय, दार उघडा. बंद दरवाजा बाहेरून एक 10-12 वर्षाच्या मुलाच्या मदतीच्या हाका करुण आवाजात कानावर पडू लागल्या. मग अगदी ताल लावून तो मुलगा रडू लागला. तसे खाडकन जनार्दनरावांनी डोळे उघडले. चेहऱ्यावर नवल आणि डोळ्यात प्रश्नचिन्ह ठेवत त्यांनी बंद दरवाजाकडे पाहिलं. तोच पुन्हा थाप पडली. थाप पडताच पुन्हा आवाज आला. अहो दार उघडा ना, दार उघडा, पप्पा मम्मीला मारतोय, दार उघडा. पुन्हा तोच आवाज, तेच तालस्वरातील रडणं. जनार्दनरावांना वाटलं हा पियुष आहे. पण दुसरा विचार असा आला, अमन अंकिताला का मारेल? तो तर तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. तोच. पुन्हा दारावर थाप पडली. जनार्दनरावांनी दरवाजाच्या खालच्या फटीतून पाहिलं. बाहेरचा बल्ब जळत होता, कारण दरवाजाबाहेरून हलकासा पिवळसर उजेड आणि त्या उजेडात कोणीतरी उभं असल्याची सावली हलताना दिसत होती. जनार्दनरावांच्या मनाने पक्की खात्री केली, हा पियुषच आहे. पण मनाचा विचार साफ चुकीचा होता. बाहेर मानवी जगाचं अस्तित्व नव्हतं. ती एक स्पिरिट होती, एक हवा. पप्पा, पप्पा नका मारू, पप्पा. आता बाहेर असलेल्या मुलाच्या तोंडातून मोठ्याने दयनीय भयस्वरातील विनंतीपूर्वक आवाज निघू लागले आणि एक अंगावर चापकाच्या सटक्याचा मारल्याचा आवाज येऊ लागला. जसं काय त्या मुलाला त्याचे वडील पशुसारखं मारत आहेत. जनार्दनराव पटकन बेडवरून उठले. त्यांच्या मनाने काय दृश्य दिसेल याचा आधीच अंदाज बांधला. अमन पियुषला पट्ट्याने मारत असणार. अंकितावर त्याने हात उचलला. रागातच जनार्दनरावांनी दार उघडला. अमनला आता चांगलंच खडसावून सुनावणार. पण त्यांच्या रागीट चेहऱ्यावर लागलीच आश्चर्याचे भाव पसरले, कारण समोर कुणीच नव्हतं. कॉरिडोर रिकामी, सुनसान आणि त्यातल्या त्यात कॉरिडोरचे दिवे बंद होते. मग तो आवाज, तो उजेड, नक्की काय प्रकार होता? काही वेळा अगोदर जो आवाज येत होता, ज्या आवाजाने बंगल्यातली शांतता भंग पावली, तो आवाज गायब होऊन पुन्हा एकदा श्रापित सुनसान स्मशान शांततेने आपली जागा घेतली. घड्याळात पाहिले तर मध्यरात्रीचे 3 वाजलेले आणि अशा समयी आपली नातवंड, मुलगा, सून अशी थट्टा मस्करी करतील असं वाटत नाही. जनार्दनरावांना हे शक्यच वाटलं नाही. मानव नेहमीच अशा सत्य घटनेला जेव्हा काही तथ्य मिळत नाही तेव्हा त्यांना भास असं नाव देतो. जनार्दनरावांनी देखील त्या घटनेला भास म्हणून दुर्लक्षित केलं. म्हातारवयात कान वाजले असणार अशी स्वतःची समजूत घातली, ज्यावर त्यांचा विश्वासही नव्हता, आणि दरवाजा बंद करून झोपायला गेले. अंकिता सांगतात सकाळी 8:30 वाजेपर्यंत दोन्ही मुले शाळेत आणि अमनराव ऑफिसला जातात. मग घरी मी आणि सासरेच असायचो. अशा वेळी त्यांनी काल रात्री घडलेला विचित्र प्रसंग मला सांगितला, जो ऐकून मी थक्क झाले. त्यावेळेस मला वाटलं की बाबांना भास झाला असेल, कारण रात्री 3 वाजता बाकीच्या कोणालाही तो आवाज ऐकू आला नाही. पण नंतर आम्हाला समजलं हे भास नाहीत, हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली आणि पुढे जे घडलं ते फार भयानक होतं. पहिली घटना घडून गेल्यानंतर आठवड्याभराने घरत कुटुंबाचं रात्रीचं जेवण झालं. मुलं जनार्दनराव आपल्या रूममध्ये होते आणि अमन, अंकिता
दोघेही हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले. तेवढ्यात टेरेसचा लोखंडी दरवाजा जोरजोरात आवाज करत भिंतीवर आदळला. त्या अचानक झालेल्या आवाजाने अमन आणि अंकिता दोघेही दचकले. छातीत धस झालं. कसला आवाज? अमनने अंकिताला विचारलं. आवाज दुसऱ्या मजल्यावरून आलाय आणि घरात टेरेसचा लोखंडी दरवाजा सोडला तर सगळे दरवाजे लाकडी फर्निचरचे आहेत. टेरेसचा दरवाजा उघडा राहिलाय वाटतं, पण मी तर तो लावला होता. मग उघडला कसा? अंकिताबाईंना प्रश्न पडला. तेवढ्यात टेरेसवरून कोणीतरी धावत जातंय अशा पावलांचा आवाज आला. आहो, वर कुणी आहे का? तो आवाज ऐकून अंकिताने डोळे मोठे करत विचारलं. तिच्या चेहऱ्यावर आता भीती पसरली. मी पाहतो, तू थांब. अमनने धीर दिला. जिन्यावरून चालत तो टेरेसच्या दिशेने निघाला. 10 पायऱ्या चढून होताच एक वळण आलं. समोर दुसऱ्या मजल्याची कॉरिडॉर होती. त्या कॉरिडॉरमध्ये जनार्दनराव उभे होते. त्यांनी हातानेच विचारलं, काय झालं? त्यांनी सुद्धा तो आवाज ऐकला आणि काय झालं हे पाहायला खोलीतून बाहेर आले. अमनने वडिलांना हातानेच थांबा, मी पाहतो असा इशारा केला आणि पायऱ्या चढत टेरेसवर निघून गेले. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, पण अमन परत काही खाली आलाच नाही. तसे जनार्दनराव जिन्यापाशी आले. त्यांनी एक वेळ खाली पाहिलं. जिन्याच्या पहिल्या पायरीवर अंकिता चिंता आणि काळजी मिश्रित भावाने उभी होती. बाबा, पहा ना, इतका उशीर झालाय, अजून खाली कसे आले नाहीत? मला तर खूप भीती वाटते. अंकिता घाबरलेल्या अवस्थेत म्हणाली. सुनबाई, तू थांब, मी पाहतो. जनार्दनरावांनी एक मोठा श्वास घेतला. बाजूला एक टेबल होतं. त्यावर फुलदाणी होती. काही दगाफटका झाला तर वापरता येईल म्हणून रक्षणाकरता त्यांनी ती उचलली. हातात पकडून जिन्याच्या पायऱ्यांवरून ते टेरेसपाशी पोहोचले आणि तोच त्यांना समोर टेरेसवर अमन जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत दिसला. जनार्दनरावांनी टेरेसवर 4ही दिशेला नजर फिरवली. वर कुणीही नव्हतं. मग असं काय झालं? अमन बेशुद्ध कसा पडला? अंकिता, लवकर टेरेसवर ये. जनार्दनरावांनी काळजी आणि चिंतेच्या स्वराने अंकिताला हाक मारली. तो आवाज ऐकून अंकिताच्या काळजाचा ठोका चुकला. धाडधाड करत ती जिन्याच्या पायऱ्या चढत टेरेसवर आली. अमन, असं म्हणत ती अमनरावांपाशी धावत आली. बाबा, काय झालं यांना? चिंतेच्या स्वरात तिने विचारलं. काय माहीत, मी आलो तेव्हा बेशुद्ध पडला होता. एक काम करूया, याला आधी खाली घेऊन जाऊ, जनार्दनराव म्हणाले आणि दोघांनी मिळून अमनला बंगल्यात आणलं. त्याच्या खोलीतल्या बेडवर झोपवलं. जनार्दनराव स्वतः डॉक्टर होते, त्यामुळे त्यांनी श्वास, नाडी तपासली. नाडी नॉर्मल होती. घाबरण्याचं कारण नाही, हा बेशुद्ध झालाय असं जनार्दनराव म्हणाले. अंकिताबाई सांगतात, अमनला नक्की काय झालं होतं, तो बेशुद्ध कसा झाला हे आम्हाला कळालंच नाही. पण त्यानंतर शुद्धीवर आल्यापासून अमन एकदमच विचित्र वागू लागला. जणू आम्ही टेरेसवरून बेशुद्ध अवस्थेत ज्या अमनला सोबत आणलंय तो आमचा नाही, तर दुसराच कोणीतरी होता, जे अमनच्या शरीरात शिरून आमच्यासोबत खाली आलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी, आज रविवार असल्याने नेहमीप्रमाणे अमनसहित दोन्ही मुलांना सुट्टी होती. नेहमी रविवारी सकाळी उठून जॉगिंगला जाणारे अमन आज 9 वाजले तरी झोपले होते. डायनिंग टेबलवर दोन्ही मुलं, जनार्दनराव नाश्ता करत बसलेले. अमन तेवढे आले नव्हते. अंकिता, अमन कुठे? जॉगिंगला गेलाय का? जनार्दनरावांनी विचारलं. त्यावर अंकिताबाई काही बोलणार तोच खोलीचा दरवाजा उघडून अमन बाहेर आला. ज्याला पाहताच सर्वांच्या भुवया उंचवल्या. चेहऱ्यावर आश्चर्य आणि नवल असे भाव उमटले. अमनरावांनी त्याच्या अंगात एक सफेद पायघोळ झब्बा घातलेला, जसा दुबईचा शेख किंवा मुस्लिम माणसं घालतात, अगदी तसा.
आजपर्यंत त्यांनी कधीही असे वेगळे कपडे घातले नव्हते आणि विशेष म्हणजे हे असे कपडे घरात आले कुठून. म्हणूनच सगळीजणं आश्चर्याने अमनरावकडे पाहत होती आणि मुलांसाठी तर हा गमतीचा विषय होता. पियुष आणि कोमल दात काढत माकडासारखे हसू लागले. पप्पा, हे काय घातलंय तुम्ही? मम्मीची मॅक्सी आहे का? पियुष मस्करी करत म्हणाला. अमनराव आणि मुलाचं नातं एकदम फ्रेंडली होतं, पण आज जो यांच्या समोर उभा होता तो अमन नव्हता. पियुष आणि कोमल यांना हसताना पाहून अमनचा पारा चढला. दात चावत डोळे वटारून तो एकदम पियुषच्या अंगावर धावला. ए कार्ट्या, असं म्हणत त्यांनी पियुषला एका हाताने खांद्याला धरत अगदी कोंबडीच्या पिल्लागत वर उचलून जमिनीवर आणलं. काय बोललास रे हरामखोर? आजपर्यंत कधी मुलांवर हात न उचलणाऱ्या अमनने आज मात्र हद्द पार केली. उजव्या हाताची एक चपराक त्यांनी पियुषच्या गालावर बसवली. पियुष डायरेक्ट जमिनीवर कोसळला. गाल चोळत रडू लागला. 5 सेकंद घडलेल्या क्रियेने सगळ्यांनाच धक्का बसला. अमन, व्हॉट आर यू डुईंग? तो फक्त मस्करी करतोय आणि तू त्याला. अंकिता पुढे काही बोलणार तोच अमनने रागात चवताळलेल्या सापासारखी मान अंकिताकडे फिरवली. चुप, एकदम चुप, मध्ये बोलायचं नाही. खूप माज आला या कार्ट्यांना. चला जाईत ना, खोलीत जा, आपापल्या अभ्यास करा. अमन एकदम घसा फोडून ओरडला आणि त्याने पुन्हा एकदा पियुषच्या पाठीत रपाटा बसवला. त्या रपाट्याने पियुष पुन्हा जमिनीच्या दिशेने कोसळला. अमन, अरे काय करतोयस? का मारतोयस मुलांना? जनार्दनराव अमनला समजावणीच्या स्वरात म्हणाले. ए बुड्ढ्या, गप, जास्त वचवच करू नको, नाहीतर तुला पण मारीन. अमनराव स्वतःच्या वडिलांवर ओरडले. आजपर्यंत वडिलांशी मोठ्या आवाजात न बोलणाऱ्या अमनला आज काय झालं कुणालाच कळत नव्हतं. अमनने चहा प्यायला मागितला आणि मग तो त्याच सफेद पायगुळ झब्ब्यावर बाहेर फिरायला निघून गेला. बंगल्याबाहेरची लोक जी अमनला ओळखायला लागली ती विचित्र आणि कुतूहलात्मक नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तो दिवस असाच निघून गेला. अंकिता सांगतात, आम्हाला सर्वांना वाटलं का अमनला ऑफिसमधल्या कामाचा लोड असेल म्हणून तो रागवत असेल, पण नाही, या घटना काही वेगळ्याच होत्या. आणि रोजच अमनचं वागणं एकदम विचित्र होऊ लागलं. एके दिवशी अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन निघाले. चहा पिण्यासाठी डायनिंग टेबलवर बसले. मी चहा घेऊन आले आणि अमन चहा असं हसतमुख म्हणून त्याच्या पुढ्यात चहा ठेवला. अमनने चहाचा कप उचलला, आवाज करत एक झुरका मारला. अमन, कसा झालाय चहा? थंड वगैरे नाही ना? सगळं ठीक आहे ना? अंकिताबाईंनी प्रेमळ स्वरात विचारलं. तोच पटकन अमनने अंकिताचा हात आपल्या हातात पकडला आणि समोरच्या गरम वाफळत्या चहात फस आवाज करत खारीसारखा तिचा हात बुडवला. हे बघ बघ, थंड आहे का चहा बघ, नुसती किचकिच लावली. अमन दात ओठ खात ओरडू लागला. चहात बुडालेल्या हाताच्या बोटांना भयंकर वेदना होत होत्या. अंकिता वेदनेने विवळू लागली. डोळ्यातून घळाघळ अश्रू गळू लागले. अमन, काय करतोयस हे तू? जनार्दनरावांच्या सहनशक्तीचा अंत झाला. ते एकदम मोठ्याने ओरडले. त्यांची ती मोठी हाक, त्या हाकेतले स्वर जणू अमनरावांच्या कानात रॉकेटप्रमाणे घुसले आणि त्यांच्या मेंदूवर आदळले. जी शक्ती अमनच्या देहावर कब्जा करून बसलेली ती एकदम लोप पावली. अमनला एक झटका बसला आणि तो बेशुद्धीतून बाहेर आल्यासारखा डोळे मिचकावत आजूबाजूला काय घडतंय हे पाहू लागला. त्याला आपल्या नजरेसमोर आसवे गाळणाऱ्या अंकिताबाई दिसल्या. अंके, अगं काय झालं, रडतेस का? आणि तुझा हात कसा भाजला? काही वेळा अगोदरचा स्वभाव आणि आत्ताचा स्वभाव यात जमीन आसमानचा फरक होता. काय घडतंय हे कुणालाच कळत नव्हतं. अमन याने स्वतःच बर्नलची क्रीम आणून
अंकिताच्या हाताला लावली आणि काळजी घे असं सांगून मुलांसोबत निघून गेले. त्याच दिवशी रात्री 8:30 वाजता मन्नत बंगल्यात हॉलमध्ये सगळेजण टीव्ही पाहत होते. तेवढ्यात हॉलमधील दरवाजाची बेल वाजली. अंकिताबाईंनी दरवाजा उघडला. अमन ऑफिसमधून घरी आलेले. ते दरवाजातच उभे. तोच, कुठे मेली होतीस? एवढा उशीर लागतो का दार उघडायला? रागात दात ओठ खात, डोळे वटारत अमनने अंकिताची हनुवटी एका हातात पकडली. खूप माज आलाय. आजकाल माजलीस तू. तुझी चामडी पट्ट्याखाली झिजवल्याशिवाय जमणार नाही, असं म्हणत अमनने अंकिताबाईला दूर ढकललं. अंकिताबाई जाऊन थेट फरशीवर पडल्या. त्यांच्या हाताला कोपऱ्याला खरचटलं. अमन हॉलमध्ये टीव्ही समोर बसलेल्या सोफ्याजवळ आले. जनार्दनराव मुलं घाबरून हा तमाशा पाहत होती. काय रे कार्ट्यांनो, शाळेतून अभ्यास नाही का? अख्खा दिवस नुसती टीव्ही. ही टीव्ही तर, असं म्हणत अमनने डोळे खोबणीतून बाहेर पडतील इतक्या रागाने टीव्हीकडे पाहिलं. आणि पुढे जे घडलं ती घटना जनार्दनरावांच्या डॉक्टरी शिक्षणाची थट्टा उडवणारी होती. विज्ञान देखील इथं लुळं पडलं. टेबलावर ठेवलेली ओनिडाची टीव्ही, तिची काच धाड असा छातीचा ठणका मारत ब्लास्ट होत फुटली. टीव्हीच्या काचेचा अक्षरशः भुगा झाला. चौकोनी टीव्हीमधून काळा धूर बाहेर पडू लागला. दोन्ही मुलं अक्षरशः अंगाचा थरकाप होत हा प्रसंग पाहत होती आणि ती जनार्दनरावांच्या मागे लपली. अंकिताबाई, जनार्दन दोघांच्याही तोंडाचं पाणी पळालं. अमन डोळे वटारून रागात टीव्हीकडे पाहतो काय आणि टीव्ही फुटते काय? हा प्रसंग काही सामान्य नव्हता. नाही, मुळीच नाही. हां, आता बघा टीव्ही. अमनचा आवाज बदलू लागला. घोगरा खर्जातला झाला. संपूर्ण बंगल्यात अमनरावांच्या उपस्थित काहीतरी जागं झालं. त्याच्या अस्तित्वाने हॉलमध्ये एक नकारात्मकता पसरली. भिंतीवर पेटलेल्या ट्यूब चरचरायला सुरुवात झाली. जणू उजेडही सांगू लागला, काहीतरी भयानक आलंय, धोका. घडणाऱ्या या विचित्र भयानक प्रकाराने मुलं घाबरली, रडू लागली. जनार्दनराव आणि अंकिता यांचेही प्राण भीतीने कंठात आले. तर त्या लेकरांची काय अवस्था? तोच, अमनने ऑफिसच्या बॅगेतून आणलेली दारूची बाटली बाहेर काढली आणि सोफ्यावर बसला. बंगल्यातल्या चमकणाऱ्या लाईट आता शांत झाल्या. ए, जा, मला दारूसोबत मांस आण, आत्ता पाहिजे मला. अमन खाली पडलेल्या अंकिताच्या अंगावर मांजरीसारखा वस्कन ओरडला. नाहीये घरात. भीतीने अंकिताची बोबडीच वळाली. ती कापऱ्या स्वरात म्हणाली. अमनने रागात नाकपुड्या फुगवत श्वास आत बाहेर करायला सुरुवात केली. मग एक मोठा श्वास घेतला. अंडी, फ्रीजमध्ये अंडी आहेत, जा घेऊन ये जा. हा सर्वांसाठी दुसरा धक्का होता. मगाशी 5 वाजता अंडी आणली होती आणि फ्रीज तर बंद. मग अमनला फ्रीजमध्ये अंडी आहेत हे कसं कळलं? नक्की घोळ होता तरी काय? अंकिताबाईंनी फ्रीजमधून 5 अंडी आणली आणि सर्व अंडी अमनच्या समोर ठेवली. अमनने त्या अंड्याकडे जिभळ्या चाटून हावरटलेल्या पशुसारखं पाहिलं. दारूच्या बाटलीचं झाकण उघडलं. दारूची बाटली एकदाच गचकली आणि दुसऱ्या हातात अंड उचललं. सर्वांना कळून चुकलं आता काय होणार आहे. तोच अमनने ते कच्चं अंड कवटीसहित जसाच्या तसं तोंडात कोंबलं. कट असा आवाज करत फोडलं आणि कवचासहित खाऊ लागला. त्यातील पिवळं पाणी त्याच्या ओठांच्या कडेतून बाहेर निघू लागलं. हे असलं दृश्य पाहून सर्वांच्या अंगावर शिसारी आली. अंड्याच्या आतील घाण वास सर्वांच्या नाकातून आत जात पोटात ढवळून येत होतं. 1 5 अंडी अमनने कचाकच कट कट आवाज करत खाल्ली आणि मग त्या अमनच्या देहात दबा धरून बसलेल्या त्या दुष्ट शक्तीची
भूक शमली. ती आली तशी निघून गेली. अमन सोफ्यावरच बेशुद्ध झाला. घडलेली ही क्रिया फारच अतर्कणीय होती. त्यात लाईटचं चरचरणं, टीव्हीचा स्फोट आणि अमनचं हे वागणं त्याच्या स्वभावात बसणारं नव्हतं. अंकिता सांगतात, 12 वर्ष मी अमनसोबत संसार केलेला. त्याचा हा अचानक झालेला बदल मलाही पचनी पडत नव्हता. मन सतत सांगत होतं, हा प्रकार साधा नाही, मुळीच नाही. पण या अमानवीय घटनेचा ठोस पुरावा नव्हता. आणि जेव्हा तो आम्हाला मिळाला तेव्हा मात्र खात्री झाली. एके दिवशी अमन ऑफिसला गेल्यानंतर जनार्दनराव आणि अंकिताबाई बागेत खुर्चीवर बसले होते. तेव्हा जनार्दनरावांच्या वयाचे एक इसम आले. त्यांनी आपली ओळख सांगितली. त्यांचं नाव होतं रामण्णा. ते कर्नाटकच्या गाणगापूरचे रहिवासी, पण मुंबईत त्यांच्या मुलाचा व्यवसाय म्हणून गेली 15 वर्ष ते तिथेच राहत होते. 5-10 मिनिटं ओळख झाली. मग अचानक त्यांनी या बंगल्याची एक काळी श्रापित बाजू स्वतः सांगितली. 10 वर्ष अगोदर इथे एक मुस्लिम मुस्तफा परिवार राहायचा. एक जोडपं, बाबू, आयशा आणि त्यांचा मतिमंद मुलगा रेहान असा परिवार. बाबू एक ठेकेदार होता, पण त्याला दारूची नशा करायची सवय. सकाळ, दुपार, रात्र, दिवसभर तो दारूच्या नशेत डुबलेला असायचा आणि त्याच नशेत तो आयशाला भरपूर मारायचा. कधी कधी तर मध्यरात्रीसुद्धा तिला मारायचा. तिच्या अंगावर, तोंडावर बुक्क्यांचे मार कायम दिसायचे. त्वचा काळी निळी पडलेली असायची. बाबू इतका नीच आणि निर्दयी होता की मध्यरात्रीच्या सुमारासुद्धा आयशाला अमानुष मारहाण करायचा. त्यामुळे रात्रीच्या सुनसान वातावरणात आयशाच्या विव्हळण्याचा, रडण्याचा आवाज ऐकायला यायचा. तर बाबूचा जो मतिमंद मुलगा होता, रामण्णा यांनी डोळे मोठे करत एक नजर बंगल्यावर टाकली आणि मग यांच्याकडे पाहत पुढे सांगू लागले, रेहान, आपल्या अम्मीला अब्बू मारायला लागला का बंगल्यातल्या प्रत्येक खोलीसमोर जाऊन तो दार वाजवत मदत मागायचा. त्याला वाटायचं त्या रिकाम्या खोल्यांमध्ये कोणीतरी आहे जे बाहेर येईल आणि त्याच्या अम्मीला वाचवेल. त्याच्या त्या हाका, अहो दरवाजा खोला ना, बाबा आईला मारतोय, असा मोठ्याने ओरडायचा. आणि एके दिवशी असंच त्याला ओरडता ओरडता अटॅक आला आणि तो जागीच दुसऱ्या मजल्यावरच्या 1ल्या नंबरच्या खोलीच्या दरवाजाजवळ मरून पडला. रात्री 3 वाजता जेव्हा मार खाल्ल्यानंतर खूप उशीर झाला, रेहान तिच्या जवळ आला नाही हे पाहून आयशा उठून दुसऱ्या मजल्यावर त्याला शोधायला गेली. रामण्णा ही हकीकत सांगत असताना अंकिता आणि जनार्दन कानात प्राण आणून हे ऐकत होते. वरच्या मजल्यावर आयशाला तिच्या पोराचं अटॅक येऊन मेलेलं, तोंडाचा आ वासलेलं, सताड उघड्या डोळ्यांचं प्रेत दिसलं. वेडा असला तरी रेहान आयशाच्या काळजाचा तुकडा होता आणि त्या वेड्या मुलावर तिचा वेड्यासारखा जीव होता. मुलगा मेला हे पाहून आयेशाच्या डोक्यात राग शिरला. लोक म्हणतातच, आई ममतेच्या पायी वेडीसुद्धा होते आणि त्याच वेळात तिने किचनमधील सुरा घेऊन दारूच्या नशेत झोपलेल्या बाबूचा गळा कापून खून केला आणि रात्रीच या बंगल्यातून पळून गेली. कुणालाही आजपर्यंत ती सापडली नाही. पण 2 दिवसानंतर बंगल्यात मरून पडलेल्या प्रेतांचा वास आला. तेव्हा आम्ही पोलिसांना कळवलं आणि ही हकीकत समोर आली. पण त्यानंतर जी लोक या बंगल्यात राहायला आली त्यांना वेगवेगळे भास व्हायला लागले. दुसऱ्या मजल्यावरच्या दरवाजावर थापांचे आवाज ऐकू येतात. असं म्हणतात की रेहानचा आत्मा दार ठोठावतो आणि आपल्या आईसाठी आजही मदत मागतोय. अहो दरवाजा उघडा ना, उघडा दरवाजा, पप्पा मम्मीला मारतोय, उघडा ना दरवाजा, असा आवाज येतो. या बंगल्यात खूप लोक राहायला आली, पण 2 आठवड्याशिवाय इथे कोणी टिकलं नाही.
पण मी रोज पाहतोय. महिना दीड महिना झाला तुम्ही अजूनही इथेच आहात. तुम्हाला काही अनुभव नाही का आला? रामण्णा आश्चर्यचकित नजरेने यांच्याकडे पाहत म्हणाले. खरं तर रामण्णाची ही हकीकत ऐकून जनार्दनराव आणि अंकिताबाई यांचे भीतीने धाबे दणाणले. म्हणजे पहिल्या दिवशी जो आवाज ऐकला तो भास नाही तर एक भयचेष्टा होती. त्यानंतर जनार्दनरावांनी घडलेला सारा प्रकार रामण्णाला सांगितला. अर्धा तास अगोदर रामण्णाची जनार्दनरावांशी ओळख झालेली. काय कोणता माणूस! ना रक्ताचं नातं ना ते कोणी यांचे लागत होते, पण तो माणूस मदतीला धावून आला, अगदी देवासारखा. नक्कीच त्या बाबूच्या आत्म्याने तुमच्या पोराला पकडलंय. माझ्या ओळखीत गाणगापूरचे एक बाबा आहे. मी त्यांना फोन करून यावर काही मार्ग आहे का विचारतो. थांबा. असं म्हणून रामण्णाने त्यांच्या फोनवरून एक फोन लावला आणि 5-10 मिनिटं कन्नड भाषेत संवाद साधला. त्यांची भाषा जरी समजत नसली तरी चेहऱ्यावरच्या हावभावानुसार ते काहीतरी गंभीर बोलत आहे हे कळालं. जरा वेळाने फोन कट झाला आणि ते म्हणाले, बाबांची प्रकृती ठीक नाही, त्यांना यायला जमणार नाही. रामण्णाच्या तोंडून हे ऐकून जनार्दनराव आणि अंकिता दोघांचेही चेहरे उतरले. पण रामण्णाने पुढे सांगितलं, बाबा येणार नाहीत, पण त्यांनी एक विधी सांगितली जी येत्या 2 दिवसांवर येणाऱ्या दत्त दिवस म्हणजे गुरुवारी तुम्हाला करायची आहे. बाबांनी 5 लाकडाच्या हातापायांना खिळा ठोकून बनवलेल्या बाहुल्या बनवायला सांगितल्या. त्या बाहुल्यांना तुमच्या कपड्यांच्या चिंध्या, केस, रक्त असं लावायचं आहे आणि त्या बाहुल्या घरात तुम्ही ज्या ज्या खोलीत झोपता त्या खोलीत बेडखाली ठोकायला सांगितल्यात. आणि माझ्याकडे जी गाणगापूरच्या दत्तगुरूंची राख आहे ती सर्वांच्या कपाळाला लावून मग तुम्ही ही विधी करून त्याच दिवशी रात्रीचं अमनला बेशुद्ध करून इथून निघून जायचंय. आणि हो, पुन्हा कधीच या बंगल्यापाशी यायचं नाही, अशी बाबांनी सक्त ताकीद दिली. रामण्णाने सांगितलं. अंकिताबाई सांगतात, आम्ही अमनचा बदललेला स्वभाव पाहिला, लाईटची चरचर, टीव्ही फुटलेला पाहिला. त्यातल्या त्यात बाबांनी अनुभवलेला तो प्रसंग काही खोटा नव्हता. हे सर्व खरं होतं. हे कुणी आता आम्हाला समजून सांगण्याची गरज नव्हती. आम्ही थेट अनुभव घेतलेला. साक्षात डॉक्टर असलेले माझे सासरेसुद्धा या प्रकाराला पाहून अवाक झाले. आणि येत्या 2 दिवसांवर दत्त दिवस गुरुवार आला. आम्ही 5 बाहुल्या आधीच तयार केल्या. त्यावर आमच्या सर्वांच्या शरीराला स्पर्श केलेल्या वस्तू लावल्या. मग माझ्या सासऱ्यांनी मेडिकलमधून बेशुद्धीचे इंजेक्शन आणि ड्रॉप आणला. त्या ड्रॉपमार्फत अमनला बेशुद्ध केलं गेलं. मग सर्वांनी रामण्णा काकांनी दिलेली गाणगापूरच्या श्री दत्तांची राख म्हणजे भस्म लावलं आणि त्या 5 बाहुल्या बेडवर ठोकल्या. रामण्णा काकांनी त्यांच्या एका ओळखीतल्या दादांची टॅक्सी बुक केलेली. त्यांना सर्व काही समजावून सांगितलेलं. मग आम्ही बेशुद्ध अमनला टॅक्सीत ठेवलं आणि रामण्णा काकांनी त्यांच्या मुलातर्फे आमच्यासाठी एक खोली बुक केलेली. तिथे राहायला गेलो. एका रात्रीत 7-8 तासात खूप विलक्षण घटना घडल्या आणि त्याचा प्रतिसाद आम्हालाच नाही तर अमनलाही जाणवला. शुद्धीवर आल्यानंतर 20-25 दिवसाअगोदरचं अमनला काहीच आठवत नव्हतं. मग त्या सकाळी आम्ही जे जे घडलं ते सगळं त्याला सांगितलं, जे ऐकून त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. त्यानंतर मजुरांमार्फत आम्ही बेड सोडून सर्व सामान या फ्लॅटमध्ये मागवलं आणि महिनाभर त्याच खोलीत राहिलो. मग अमनला दुसरं घर मिळालं. आम्ही तिथे शिफ्ट झालो. पण या 3-4 महिन्यात आम्ही जे अनुभवलं ते फार भयंकर होतं. आणि खरंच रक्ताची नाती ज्या वेळेस कामी येत नाही त्यावेळेला रामण्णा काकांसारखी देव माणसं मदतीला धावून येतात. नाहीतर आमच्यासोबत काय घडलं असतं याचा विचारही करवत नाही. तर मित्रांनो,
अंकिताताईंनी त्यांचा भूतकाळ आपल्याशी शेअर केला. आज रामण्णा काका या जगात नाही, पण त्यांचे उपकार मात्र अजूनही घरत कुटुंब विसरू शकले नाही. आणि म्हणून घरत कुटुंब वर्षातून एकदा तरी गाणगापूरला जातात, कारण दत्ताच्या शक्तीनेच ते वाचले होते. मंडळी, त्या रात्री घरत कुटुंबाने फक्त एक बंगला सोडला नाही, तर मृत्यूच्या सावलीतून परत आले. आणि म्हणूनच आजही ते प्रत्येक वर्षी गाणगापूरला जाऊन दत्तचरणी नतमस्तक होतात, कारण त्यांना माहीत आहे त्या रात्री त्यांना वाचवणारा कुणी माणूस नव्हता, ती होती दत्ताची कृपा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? हा फक्त योगायोग होता की खरंच त्या बंगल्यात काहीतरी भयानक शक्ती होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.